कधी आपल्याकडे पाहुणे येणार आहे तर आपल्याला गोड काहीतरी बाहेरचं आणण्यापेक्षा असे घरात लाडू पटकन चालता बोलता हे लाडू होतात. तितके ते चवीला सुद्धा सुंदर लागतात. काय आता बाऊल घ्यावं लागेल आपल्याला पीठ मळायचंय. बर, पीठ तुम्हाला मळायचंय, बाऊल मला हा. घ्यावा लागेल. आपल्याला पाणी लागेल. कोणता आवडतो तुम्हाला? ह्या रंगाचा चालेल का ह्या रंगाचा? पिवळा असेल तर चांगलाच आहे ना, हे सगळं पिवळंच आहे. जांभळा पिवळा चालेल. घ्या. एरवी तुम्हाला कोणी स्वयंपाकात मदत करतं? नाही, मग आज कधी मी नाही. मदतीला आहे. खूप बरं वाटते. आपल्याला ना एक चमचा लागेल आणि पाणी लागेल. मी तर याच्यामध्ये टाकण्याचं काम करतो. हे 2 वाट्या पीठ आहे आपलं डाळीचं. ह्याच्यामध्ये जवळजवळ 8-9 लाडू होतात. बर, किती आकाराचे साधारण? मीडियम आकाराचे छान लाडू होतात. हा, याच्यामध्ये किंचित आपल्याला मीठ घालायचंय. बर, घ्या. बस, आता थोडं पाणी घ्यायचंय. बर, ठीक आहे. आधी चमच्याने मी थोडस मिक्स करून घेते. बर, आता ही घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आपल्याला. थोडस मला तूप मिळेल याला खाली थोडस लावायचंय, का नाही? कारण आपले हात चिकट झालेत ना हो. तुपामुळे. थोडस कुठे टाकू? इथे इथे. इथे खाली घालू? बस 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 बस. आणि ह्याला तेल फारसं लागत नाही, फक्त तळण्यापुरतंच लागतं. बघा ना मग, किती सांगा मला. बस बस बस. पुरे? हा. अरे वा. आता काय करायचं, आपल्याला गोळा तर छान घट्ट झालेला आहे आपला. आता पोळपाट लाटणं घ्यायचं आणि आपल्याला छोट्या छोट्या हे करायचं. आमचं स्वयंपाकघर कसं वाटलं तुम्हाला? सुंदर आहे, आहे ना? छान आहे, एकदम मस्त आहे. मग आता काय करायचं, आपण इथे छोटासा एक गोळा घ्यायचा आहे. मी आवरतो माहिती काय स्वयंपाकघर रोज. काय म्हणताय? हो, पुसून मला वाटत ठेवतो. नाही. का तुम्हाला वाटत नाही? तुम्ही इकडे बिझी असता ना. कशात? आम्ही सारे खवय्येमध्ये. हो, मग मी आलं की आधी घरी वेळ सकाळी मिळतो का द्यायला? आलं इथे आलो ना की आधी मी सगळं आवरून ठेवतो, धुतो भांडी बिंडी. काय म्हणताय? हो. अरे वा वा वा. ह्याच्यामध्ये आकार वगैरे काही बघायचा नाहीये, कारण आपल्याला त्याचे तुकडेच करायचे आहे. आकार आपल्याला येत नाहीये म्हणून बघायचं नाही का? असं काय नाही. असं काय नाही. बस. आता हे आपल्याला लगेच तळून पण हो. घ्यायची. नुसती अशी बेसनाची पुरी. सोनेरी रंगावर करायची आहे ती. बारीक गॅसवर करायचं, गॅस फास्ट करायचा नाहीये. ठीक आहे, तुमच्या शब्दाबाहेर आहे का मी सांगा. जरा भजे बिजे तळायचे असते ना, काय हे पुऱ्या काढल्या. किती वेळ तळायची ही? पलटा 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 लगेच. पलटली ना 3 वेळा. नाही नाही, ती अजून सोनेरी होऊन देईल. असं होय? घाई नको, नाहीतर पोटात दुखायचं ना ती कच्ची राहिली तर. मी नाही केली घाई ताई. त्या पुरीलाच तेवढा आनंद मिळतोय, मी काय करू? थोडस आणखीन वाढवा गॅस. काय? गॅस थोडा वाढवा. हे झालंय आता? हा झालं. हा. आता ही काढून घ्यायच्या. आणि हे काय तेलकट वगैरे होत नाही, तुम्ही खाली ठेवाल तर लगेच सुकलेल्या दिसतील तुम्हाला. हे बघा. मी जे जे हा. करतोय ते करू नका असं तुम्ही मला सांगताय. हे बघा. वा, मस्त वाटतंय. आणि असं पण तुम्ही म्हणजे असं पोळपाट लाटणंच पाहिजे असं काही नाही, असं पण करू शकता. कुठेही लाटू शकता. नाही नाही, हे काय हातावर करायचं. अच्छा, हा. आता हे वडे कसे दिसत आहेत ना, नेमकं ठरवा ना, पुऱ्या आहेत का वडे? कोंबडी वड्यासारखे दिसते ना ते. अगदी तसं मी आता म्हणणार होतो. मंगळागौरीचा ग्रुप काय म्हणतोय? मस्त मस्त. 45 महिलांचं एकत्र असं नाटक आहे शिवाजी महाराजांचं. तर त्या नाटकांच्या याच्यावर मध्ये असतात. मी नाहीये त्याच्यामध्ये, कारण तेवढा वेळ मिळत नाही मला, त्यांना प्रॅक्टिसला जावं लागतं ना. हो, बरोबर. नाटक हा. म्हणलं की तालीम. आणि एक परेल भगिनी मंडळ आहे माझं, ते आठवड्यातून एकदाच भरतं मंगळवारचं. मला ना त्या मंगळागौरीचे गाणे फार आवडतात. ताम तवली कंबर लवली, कंबर लवली ग, आटुष्य पानबाई आटुष. कसं माहिती मला? माहितीये तुम्हाला, तुम्ही कार्यक्रमांना जाता त्या मंगळागौरीच्या वगैरे, तुम्हाला बोलवतात. जे तुम्हाला माझ्याविषयी माहित नसावं ते सगळं माहिती आहे, आणि जे असावं ते काहीच माहित नाही. तुम्ही मला वाटतं पुऱ्या तळून झाले. हो, झालेलं आहे. ही एक आपण घेऊया. मी तळायला मदत करतो, याबद्दल तुम्ही मला थँक्यू म्हणला नाही. थँक्यू यू आर थँक्यू मोस्ट वेलकम. थँक्यू म्हणण्यापेक्षा खूप खूप आभार. येस. ओ ताई, एखादं गाणं ऐकवा ना मगाशी सारखं, नाही. हे पुऱ्या करता करता. हा, चला. हा, 3, 2, 1 स्टार्ट. तुळसी माई बाई तुझा हिरवा गार डेरा ग सईबाई, तुझा हिरवा गार डेरा बाई डेरा ग डेरा बाई डेरा, तुझ्या ग सावलीत माझा खेळू दे ना हिरा ग सईबाई, वा, खेळू दे ना हिरा बाई हिरा ग हिरा बाई हिरा. ही सगळी जी शब्दरचना आणि ही जी गाणी आहे ती
घराघरात गृहिणी महिला काम करता करता ही सगळी गुणगुणायची हो. गाणी आहेत, हो की नाही? हो. जात्यावरच्या ओव्या, घावण करतानाचे हो. शब्द आता आला त्याच्यामध्ये. फारच छान. स्नेहलता ताई, मला तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय बघा. मला पण. दामट्यांचे झाले, लाडू आम्ही वा. करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमच्या स्नेहलता ताई म्हणाल्या की बेसन आधी छान मळून घ्यायचं, थोडासा तुपाचा हात लावून, आणि हव्या त्या आकाराच्या पुऱ्या करायच्या. आम्ही त्या केलेल्या आहेत. आता हे थंड झाल्या ना, असे तुकडे करायचे. बर, मी पण करू? तोपर्यंत आपण काय करायचं, पाक करायला घ्यायचंय. बरं. म्हणजे इकडे आपल्या पुऱ्यांचं पण होईल, तिकडे पाक पण होईल लगेच. त्याच्यात काय तूप घालायचं का आधी? नाही, काहीच नाही. फक्त 1 वाटी साखर घालायची आपल्याला. बर 1 वाटी म्हणजे बरोबर आहे. म्हणजे 1 वाटीला थोडंसं आपण कमीच घेतलेली आहे साखर. कधी कधी खूप गोड असते. बर आणि तेवढंच आता पाणी घालायचं आपल्याला. बर झाला. बस. आता ही विरघळेपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. जर लाडू खूप दिवस टिकवायचे असतील तर 1 तारी पाक करायचा. बर ठीक आहे. बापरे, खूपच डिटेलिंग आहे हा हे. दिवाळीमध्ये कसे भरपूर लाडू केले जातात आणि मग ते जास्त दिवस टिकायचे असतात. मग 1 तारी पाक म्हणजे कडक पाक करायचा. मग हे लाडू 15 दिवस चांगले राहतात. गॅस बारीक ठेवूया आणि हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये. असं रवाळ वाटून घ्यायचं आपल्याला. म्हणजे तेच म्हणत होतो, हा. इकडे पाकाला पाक 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 करू द्या. हा. आपण तोपर्यंत ह्या पुऱ्या वाटून घेऊया रवाळ. वाटून घेऊया. मला वाटतं आता पुरे. बघू. हा. वाव. आता काय करायचं, आपण पाक थोडासा घालायचा, एकदम नाही ओतायचा. बस बस. आपण लागेल तसा घेणार आहोत. त्याच्यात थोडंसं तूप घालायचं. गरम करू का असंच? नाही, घाला असं. लाडू पौष्टिक आहेत हो एकदम. कधी असं झालंय का गॅसवर दूध ठेवलं आणि नाही, विसरलं? तसा काही प्रकार होत नाही. कारण मी बाहेर निघते वेळी 4 वेळा चेक करते की काही बंद, म्हणजे असं काही पण नुकसान इथे काही तुम्ही झालं आधी नाही. चेक केलं हे विसरताच, म्हणून तर 4 वेळेला करता. आता एक काम करा, आणखीन थोडासा पाक टाका, नंतर तूप घालू. थोडासा पाक. विषय काय चालू होता हेच विसरला तुम्ही. बस 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 बस. गरम आहे ना. नाही हो, थंड हे आहे. कसं आहे माहितीये, हम्म. पाक टाकून थोडा वेळ 10 मिनिटं त्याला असं झाकून ठेवायचे. मग लाडू वळायचे. आता याच्यात अजून थोडंसं तूप घालायचंय. तूप का पाक, पाक का तूप, चालूच आहे कार्यक्रम. आता काय करायचं, याच्यात थोडीशी वेलची पूड, जायफळ पूड थोडं थोडं घालायचंय सगळं. अरे वा. आता हे जायफळ घालू? थोडे थोडं. हा, घाला. हा, आता वेलची घाला. वेलची आता हा, थोडेसे घाला. थोडे आपले वरती लाडू बांधताना. बस बस बस. पिस्ते. हा. वा. आता किती मोठा करायचा, किती छोटा करायचा ते आपल्यावर आहे. एक नंबर आहे हा. याच्यावर थोडंसं केशर लावा. पण मला प्रेक्षकांना हे आवर्जून सांगायचंय, तुम्हाला असं वाटेल खवय्यांनो की हा बेसनाचा लाडू आहे, तर नाही. याला काय मारून मुटकून, कुठला लाडू? दामट्यांचे लाडू म्हणतात दामट्यांचे त्याला. लाडू. मला खूप आवडला ताई, हो ना. मला खूप आवडला.